पाहत आहात एबीपी माझा. उघडा डोळे, बघा नीट. चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरती लढवण्याची भाजपची चाचपणी. एकनाथ शिंदे महायुतीने एकत्र निवडणुका लढवाव्यात यावरती ठाम असल्याची माहिती. आरोपांची राळ उठवणाऱ्या सुरेश धस यांनीच घेतली धनंजय मुंडे यांची भेट. मुंडेंच्या निवासस्थानी भेट घेतल्याचं धस यांनी केलं मान्य. प्रकृतीची विचारपूस करण्यामध्ये काहीही गैर नसल्याचं व्यक्त केलं मत. धस आणि मुंडे आपल्यासोबत 4.5 तास होते. चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. सुरुवातीला खंडन करणाऱ्या सुरेश धस यांच्याकडून अखेर भेटीचा तपशील जाहीर. संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील एकही आरोपी सुटल्यास टोकाचं पाऊल उचलणार धनंजय देशमुखांचा सरकारला थेट इशारा. तर सर्व आरोपींना फाशी होईपर्यंत लढा थांबणार नाही, धनंजय देशमुख यांच्याकडून स्पष्ट. ठाकरेंना धक्का दिल्याच्या नंतर एकनाथ शिंदे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर. दुपारी 2:30 वाजता रत्नागिरीमध्ये शिंदेंची आभार सभा. नाशिकमध्ये मनसेचे 20हून अधिक पदाधिकारी कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार. महानगरपालिका निवडणुकांच्या आधी नाशिकमध्ये मनसेला खिंडार. गेल्या महिन्यातच राज ठाकरे यांनी घेतली होती पदाधिकाऱ्यांची भेट. एकनाथ शिंदेंच्या ठाण्यामध्ये गणेश नाईक घेणार जनता दरबार. 24 फेब्रुवारीला ठाणेकरांच्या समस्या आणि तक्रारी ऐकणार. भाजप पक्षवाढीवरती सुद्धा नाईक लक्ष देणार. आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यू इंडिया बँक अनियमिततेचा तपास सुरू. बँकेच्या प्रतिनिधींचे जबाब नोंदवण्याचं काम सुद्धा सुरू. आजपासून सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा. 44 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार. 10वीची परीक्षा 18 मार्चपर्यंत तर 12वीची परीक्षा 4 एप्रिलपर्यंत. शनी शिंगणापूरमध्ये शनिदेवाला ब्रँडेड तेलानेच अभिषेक करावा लागेल. भेसळीच्या तेलामुळे शिळेची झीज होत असल्याचं उघड. 1 मार्चपासून निर्णय लागू. अमेरिका आज आणखी 119 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना करणार हद्दपार. भारतामधून अवैधपणे अमेरिकेमध्ये गेलेल्या स्थलांतरितांना मायदेशी पाठवणारं दुसरं विमान आज अमृतसर विमानतळावरती उतरणार. दिल्लीमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना चांगलाच वेग. मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरती आज मोहर उमटण्याची शक्यता. तर 19 तारखेला नवीन सरकारच्या शपथविधीची शक्यता.